हॅलो, गुड इव्हनिंग. आज आपण ट्रिगोनोमेट्रिकचे जे काही एक्झाम्पल्स आहे, फाइंड द व्हॅल्यू किंवा इव्हॅल्युएट किंवा कॅल्क्युलेट. आता 2-3 उदाहरणं बघूया प्लस मायनसची. एक बघूया आपण. पहिलं tan 45 प्लस sin 45. मागे आपण पाहिली sin 45 ची किंमत आणि tan 45. tan 45 ची किंमत 1 आहे अधिक sin 45 ची किंमत 1/वर्गमुळात 2 आहे. 1/वर्गमुळात 2. या ठिकाणी अंश आणि छेद. sin 45 ची किंमत 1/वर्गमुळात 2, tan 45 ची 1 आहे. याला छेद आहे का? बरोबर नाही, म्हणून आपण छेद घेऊन टाकायचं 1. बरोबर. मग आता या ठिकाणी इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे. मग आपण काय करायचं? क्रॉस. याला याने गुणायचं, याला याने गुणायचं. वर्गमुळात 2 गुणिले 1 किंवा 1 गुणिले वर्गमुळात 2. इथं छेद काय, इथं चिन्ह काय? प्लस. प्लस काय? 1 गुणिले 1. हे बघा, 1 गुणिले 1, 1 गुणिले वर्गमुळात 2. आणि पूर्ण काय छेद? 1 गुणिले वर्गमुळात 2. बरोबर. एवढी पायरी समजली. मग आता याचा गुणाकार करा. वर्गमुळात 2 अधिक काय? 1 छेद काय? वर्गमुळात 2. बरोबर. वर्गमुळात 2 अधिक 1 छेद वर्गमुळात 2. पण आपल्याला वर्गमुळात छेद नकोय, त्याच्यासाठी काय करून घ्यायला लागेल? अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 2 ने काय करावं लागेल? गुणावं लागेल. मग काय करू आपण इथे? वर्गमुळात 2 अधिक 1 याला कंस करू फार तर गुणिले वर्गमुळात 2. छेदाला सुद्धा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. बरोबर. आता कंस सोडून घ्यायचा. बरोबर. काय होईल मग? वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याला याने गुणिले प्लस 1 गुणिले वर्गमुळात 2. बरोबर. आणि छेद काय? वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. असे घालवायचे नाही. हे अतिसंक्षिप्त रूप द्यायचं नाही, अजून गुणाकार करायचा आहे. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 ची किंमत तुम्हाला माहिती आहे ना? काय होते? 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 झाली. याची किंमत किती झाली? 2. अधिक 1 गुणिले वर्गमुळात 2 अधिक काय? वर्गमुळात अधिक वर्गमुळात 2. बरोबर. आणि छेद काय? 2. हे झालं उत्तर. समजलं. आता खाली आपल्याला संख्या नको होती म्हणून ही 2 अधिक वर्गमुळात 2 छेद 2. हे 2 जाणार नाही. समजलं. दुसरं उदाहरण घेऊया आपण. कळलं? आता साइन वरती राहतो, हे 30. बरोबर. साइन कॉस या ठिकाणी 30 45 60. बरोबर की नाही? असे आपण म्हटलं होतं. मग आता
इथे साइन 30, बरोबर, हा इथं साइन आहे आणि इथं 30 आणि कॉस 60, याच्या किमती कशा आहेत, समान आहे, क्रॉस असे आहे. तर वर्ग, त्याचं सूत्र पहिलं बघू आपण. त्याचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आहे 1/sin थीटा. काय येतं याचं, कोसेक थीटा. हा पहिला फॉर्म्युला. दुसरा कॉस, 1/cos थीटा काय होतं, 1/sin कोसेक, 1/cos थीटा सेक थीटा, बरोबर की नाही. हे जर मल्टिप्लाय घेतले, सेक थीटा इंटू कॉस थीटा बरोबर काय होईल, 1, किंवा साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर काय, 1. तिसरा फॉर्म्युला महत्वाचा काय आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. याचे सुद्धा दोन फॉर्म्युले येतील. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा बरोबर 1, हा वजा होईल इकडे, म्हणजे कसं, साइन स्क्वेअर थीटा बरोबर, हे बरोबर 1 वजा, हा अधिक झाला, हा अधिकचा इकडे उजव्या बाजूला गेला तर काय होतो, वजा, म्हणजे कॉस थीटा, याचं उत्तर. किंवा कॉस वर्ग थीटा इज इक्वल टू 1 वजा साइन वर्ग थीटा, इथं कॉस वर्ग थीटा, बरोबर की नाही, समजलं. ओके, आपण